नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर गोपाल वसंतराव ठाकरे, सहाय्यक प्राध्यापक ज्वारी संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला। आज आपण ज्वारी संशोधन परिक्षेत्रावर आहोत। खरीप हंगामामध्ये ज्वारी या पिकाच्या व्यवस्थापनाच्या बाबतच आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे जे पाहायचे आहेत। कोरडवाहू परिस्थितीमध्ये हमखास व भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणजे ज्वारी। ज्वारीपासून खरीप, उन्हाळी तथा रब्बी हंगामामध्ये भरपूर प्रमाणात धान्य तसेच कडब्याचे उत्पादन मिळत असल्यामुळे या पिकास अनन्यसाधारण महत्त्व आहे। ज्वारीपासून आपल्या धान्यासोबतच महत्त्वाचा असलेला वैरण पिका म्हणजे कडबा हा खूप मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे आणि खरीप हंगामामध्ये कडबा देणारं ज्वारीसारखं दुसरं पीक नसल्यामुळे या पिकास एक महत्त्वाचं खरीप पीक म्हणून गणल्या जाते। आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं असल्यास ज्वारीचं धान्य सेवन केल्यानंतर याच्यापासून आपल्या शरीरास अतिशय मंद गतीने साखर उपलब्ध होते, जे मधुमेहासाठी खूप स्वास्थ्यवर्धक आहे। या पिकाच्या धान्यामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही सुद्धा महत्त्वाचं धान्य तृणधान्य म्हणून मोजल्या जाते। याची ज्वारी खाण्यास पाचक, पोषक, स्वास्थ्यवर्धक असून तृणधान्यामध्ये या पिकास खाण्यासाठी खूप महत्त्वाचं पीक म्हणून हे पीक गणल्या जाते। या पिकापासून आपल्याला विविध सुरक्षा मिळतात, जसे की ज्वारीपासून आपल्याला धान्य जास्त मिळत असल्यामुळे अन्नधान्य सुरक्षा मिळते। ज्वारीपासून आपल्याला वैरण कडबा मिळत असल्यामुळे याच्यापासून आपल्याला पशुधन सुरक्षा मिळते। ज्वारीचं पीक विविध वातावरणात समरस होत असल्यामुळे आपल्याला वातावरण सुरक्षा मिळते, पर्यावरण सुरक्षा मिळते। ज्वारीच्या धान्यावर आपण विविध मूलद्रव्य व्यवस्थापन करत असल्यामुळे याच्यापासून आपल्याला आर्थिक सुरक्षा मिळते। अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पोषक घटक असल्यामुळे आपल्याला आरोग्य सुरक्षा मिळते। ची भाकर ही खाण्यास पाचक, पोषक व स्वास्थ्यवर्धक असून तृणधान्यामध्ये याला अग्रस्थान दिले जाते। खरीप ज्वारीच्या लागवड तंत्रज्ञानामध्ये प्रामुख्याने 10 सूत्रे येतात। उत्पादन वाढीचे मुद्दे सविस्तर पाहता असल्यास आपल्याला सुरुवातीला ज्वारी पिकाची निवड केल्यानंतर ही जमीन निवडताना जमीन ही मध्यम ते भारी असावी आणि जमिनीमध्ये जास्तीत साचलेलं पाणी निघून गेलं पाहिजे, म्हणून पाण्याचा योग्य निचरा असणारी जमीन असावी। प्रति हेक्टरी सुरुवातीलाच मशागत करत असताना 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत आपल्या शेतामध्ये वापरावे। याच्यानंतर जमिनीची मशागत करत असताना जवळजवळ 3 ते 4 पाड्या वखराच्या आपल्याला उन्हाळी हंगामात द्यायच्या आहे आणि 3 वर्षातून एकदा आपल्याला जमिनीची नांगरणी करायची आहे। वाणाचा निवड करत असताना वाण हे संकरित किंवा अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करावी। संकरित वाणामध्ये जसं की CHS 14, CHS 16, CHS 18, CHS 23, CHS 30, CHS 35, SPS 1635 या वाणाचा वापर करावा। सुधारित वाणामध्ये CSV 20, CSV 23, CSV 27, CSV 34, CSV 45, तसेच PD कल्याणी अधिक उत्पादन देणारा वाण PDKV कल्याणी हा अधिक उत्पादन देणारा वाण आहे। या वाणाची आपण निवड करू शकतो। बीज प्रक्रिया करत असताना बीज प्रक्रिया हा ज्वारीच्या खरीप पिकामध्ये खूप महत्त्वाचा घटक आहे। जर सुरुवातीला आपल्याला कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे। ज्वारीवर उशिरा पेरणी केली असता किंवा मध्यंतरी आपल्याला शूट फ्लाय, खोडकिडा किंवा खोडमाशी याचा प्रादुर्भाव आढळून येतो। अशाकरता इमॅडिक्लोपिड 48 SL म्हणून आहे, ज्याचे आपल्याला 10 ते 12 ml प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करता येते। नंतर आपण पेरतेवेळी 25 ग्रॅम अझोटोबॅक्टर प्रति किलो बियाण्याला, 25 ग्रॅम स्फुरद विरघळणारे जीवाणू खत ज्याला आपण PSB म्हणतो आणि 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा याची बीज प्रक्रिया करावी। बियाण्याची बीज प्रक्रिया योग्य पद्धतीने केली तर आपल्याला उत्पन्नामध्ये चांगली वाढ दिसून येते। यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो की ज्वारीची पेरणी करत असताना आपण प्रति हेक्टरी जवळजवळ 7.5 ते 10 किलो बियाणे अप्रमाणित बियाण्याचा वापर करावा। म्हणजे एकरी बियाण्याचा विचार केल्यास आपल्याला जवळजवळ 4 किलो बियाण्याचा एका एकरसाठी आपल्याला पेरणीसाठी वापर करावा लागेल। ज्वारीची पेरणी ही 2 ओळीमध्ये 45 सेंटीमीटर अंतर म्हणजे 1.5 फूट अंतरावर करावी आणि 2 ज्वारीच्या झाडामध्ये अंतर हे 10 ते 12 सेंटीमीटर राखावे अंतर मशागत करून। याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की खरीप ज्वारी किंवा खरीप रब्बी उन्हाळी ज्वारी कोणती ज्वारी असो ही रासायनिक खताला उत्तम प्रतिसाद देते, म्हणून शिफारशीत रासायनिक खताची मात्रेचं व्यवस्थापन करायचं, जसे की 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालास। खरीप हंगामामध्ये पेरतेवेळी 40 किलो नत्राचा, 40 किलो स्फुरदचा आणि 40 किलो पालासचा पेरणीच्या वेळी आपण वापर करावा। हीच मात्रा आपल्याला खतामध्ये आणि पोत्यामध्ये द्यायची असल्यास 20-20 आपल्याला 200 किलोचा वापर करता येते। सोबतच 67 किलो आपल्याला म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करता येईल। अथवा आपल्याकडे 20-0 आणि 20-0 उपलब्ध नसल्यास आपण 87 किलो युरिया
आणि 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट तसेच 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅशचा वापर करू शकतो. पेरणी झाल्यानंतर 28 ते 30 दिवसानंतर जमिनीमध्ये ओलावा असताना रासायनिक खताच्या वरखत व्यवस्थापनामध्ये आपल्याला एका हेक्टरमध्ये 87 किलो युरियाची आपल्याला शेतामध्ये 87 किलो युरिया टाकावा लागेल. याच्यानंतर महत्त्वाची बाब जी होते की शेतामध्ये आपल्याला पेरणी ही उतारास आडवी करावी. नंतर एका हेक्टर शेतामध्ये जवळपास 1,80,000पर्यंत ज्वारीच्या झाडाची जर लागवड असली तर आपल्याला 45 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. साधारणतः आपण 1,80,000 झाडं पकडले आणि प्रति कणसाला आपण 30 ग्रॅमपर्यंत जरी ज्वारीची लागण झाली तर आपल्याला 45 ते 50 क्विंटलपर्यंत उत्पादन आपल्याला प्रति हेक्टर ज्वारीपासून मिळू शकते. योग्य एवढी झाली तर कापणी योग्य एवढी आपल्याला करता येते. म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये भिजणारी ज्वारीचं आपल्याला संरक्षण करता येते. ज्वारी कापताना त्याच्यामध्ये जवळजवळ 20% 20 ते 18% पाण्यात आर्द्रता असते. ती आर्द्रता आपल्याला ज्वारी वाढून साठवणुकीच्या अगोदर 10% घटवायची आहे. नंतर आपण ती ज्वारी आपल्या खाण्याच्या वापरासाठी आणि विक्रीसाठी 10% ओलाव्यावर साठवू शकतो. धन्यवाद.